आता तुम्ही आले कुठून माझ्याकडे? मसरूळ. ठीक आहे. तर तुम्हाला प्रॉब्लेम काय झाला ते सांगा. माझी ही वाटी थोडी सरकली होती. तर मला डॉक्टरने सांगितलं की इथलं लिगामेंट ब्रेक झालं. तर ते बॅलन्स करायला. याला किती दिवस झाले? याला आता म्हणजे याला 4-5 वर्ष झाले, पण ट्रीटमेंटला 2-3 महिने झाले. 2-3 महिने. तर मग याच्यासाठी डॉक्टरने काय सांगितलं? डॉक्टरने सांगितलं की ते लिगामेंट बॅलन्स करायला ऑपरेट करावं लागेल. डायरेक्ट ऑपरेट, MRI सगळं झालेलं. म्हणजे मी 3 ते 4 डॉक्टरांनी मला तेच सांगितलं, सर्जन ऑपरेशन करावं लागलं. ठीक आहे. तर आता आमच्याकडे 2-3 दिवसामध्ये काय रिझल्ट भेटले याच्यावर डॉक्टर? आता मला 2 दिवस, आज तर मला 3रा दिवस आहे, पण मला आज इतकं छान वाटतंय. 3 दिवसापासून मी फक्त बेडवर लोळून होते, इतकं मला पेन होत होतं. मला कालपासून खूप फ्रेश वाटते. किती? 80-90%? 90% माझा फरक पडलाय. म्हणजे मला उठून बसले, चालल्यानंतर पाय लगडच आले किंवा असं खूप ठसठस व्हायचं ना, ते पण बंद झालं. पण आता झालं काय होतं तुमचं? याच्या आधी गुडघ्यामध्ये बॅलन्स जो गुडघा असायला पाहिजे, अलाइनमेंट पाहिजे, ती अलाइनमेंट नको सगळ्यात महत्वाचं. त्याच्यात थोडंसं कार्टिलेज पण टिअर होतं. लिगामेंट वन साइड लिगामेंटवर जास्त लोड होतं. तर त्याच्यावरती लिमिटपेक्षा जास्त लोड यायचं ना, तर त्याच्याने काय व्हायचं, त्याच्यावरती आतमध्ये इंटरनल इंजुरी होते. आपण ते सगळ्यापैकी बॅलन्स केलं म्हणून कोणत्या प्रकारचे काही मेडिसिन पेनकिलर दिलं का? विदाउट मेडिसिन भेटलाय. ठीक आहे. आता फक्त मी काही नियम सांगते, आयुष्य लक्षात ठेवा. किंवा काही दिवस लक्षात ठेवा. जरा थोडे दिवस मांडी घालून थोडी गावून टाळायचं. पायरी चढवता का हा पाय पुढे नाही टाकायचा, तो पाय पुढे टाका. ठीक आहे. बाकी दुसऱ्या गोष्टी थोडे दिवस आंबट वाटतं खाऊ, आंबट खाऊ नका. गॅस होईल, ऍसिडिटी होईल, पदार्थ थोडे दिवस खाऊ. इंजुरी तुमची बरी झाली सगळं. नियम पत्ते मी जे सांगितले हे नियम लक्षात ठेवू. माझ्या मिस्टरांना विरोध करून आले माहिती, ते म्हणते नाही तू ऑपरेट करून मोकळी. मग आता काय बोलले? आज मला बोलले मी उद्या येतो. फालतू मॅडम सर्व झोपा.